ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 16वा, प्रहस्ताचा वध. ओम श्रीराम. श्रीरामांच्या युद्धनीतीमुळे रावण त्रस्त झाला आहे. मग तो रावण आपला प्रधानमंत्री प्रहस्त याला सद्गद होऊन युद्धाकरिता निरोप देत आहे. त्यानंतर मग युद्धभूमीवर प्रहस्त आणि नीळ यांचे भयंकर युद्ध सुरू होते. परंतु शेवटी प्रहस्त नीळाकडून मारला जातो आणि मग हे पाहून नळ, जांबुवंत, अंगद, संपूर्ण वानरसेना यांना खूप खूप आनंद होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात त्याच्या अंतरंगातील युद्धभूमीवर आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजेच श्रीरामांच्या किमयेमुळे तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण विचलित झाला आहे. मग तो आपल्या राज्य चालविणाऱ्या घटकातील प्रमुख घटकाला म्हणजेच प्रहस्ताला युद्धभूमीवर पाठवतो. मग त्या युद्धभूमीवर त्या प्रमुख घटकाची गाठ त्या चित्ताशी म्हणजेच नीळाशी पडते. तेव्हा ते चित्त आपल्या चिंतनाने त्या प्रमुख घटकाला परास्त करते व मग हे सर्व पाहून मन, अहम, सत्कर्म व जीवासहित सर्व अंतरंगातील शुद्ध मंडळींना म्हणजेच वानरसेनेला खूप खूप आनंद होतो. आता आपण याची थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीरामांच्या या अलौकिक अशा युद्धनीतीमुळे रावण त्रस्त होऊन गेला आहे. रावणाला काही सुचत नाही की आता ह्या राम, लक्ष्मण आणि या वानर सेनेपुढे नेमकं मी काय करावं, त्याला काही सुचत नाही. मग तो अगदी रडकुंडीला येऊन आपला प्रमुख प्रधान प्रहस्त याला तो युद्धभूमीवर जाण्यासाठी निरोप देतो. हा प्रहस्त युद्धभूमीवर आल्यावर त्याची भेट होते ती नीळाशी. नीळ आणि त्या प्रहस्ताचं भयंकर असं युद्ध होतं. परंतु शेवटी तो प्रहस्त नीळाकडून मारला जातो आणि त्यामुळं या सगळ्या वानरसेनेला म्हणजे राम, लक्ष्मण, अंगद, सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत आणि संपूर्ण यांना खूप खूप आनंद होतो. कारण इथे श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमंतच नाही तर हे सगळी बाकीची मंडळीसुद्धा खूप प्रचंड युद्ध करत आहेत. त्यामुळे हा सगळ्यांना आनंद होतो. आता ही कथा ही कथा साधकाच्या अंतरंगात कशी घडते आपण ती थोडक्यात पाहूया. साधकाच्या या अध्यात्म प्रवासातील त्याच्या या अंतरंगातील युद्धभूमीवर, हे आपलं अंतरंग आहे ना, ही एक युद्धभूमी आहे. आपण मागच्या भागात पाहिलं की तुकाराम महाराज काय म्हणतात नेहमी की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे साधकाच्या अंतरंगातही युद्ध चाललेलं असतं, बाह्यरंगातही युद्ध चाललं असते, मनाबरोबर तर सतत युद्ध चालू असतं. तर या युद्धभूमीवर त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या किमयेमुळे आता हे युद्ध आत्तापर्यंत अंतरंगातील हा जो अशुद्ध अहंकार आहे तो जिंकू शकला नाही. कशामुळे? तर साधकाच्या अंतरंगातील जे आत्मतत्व आहे तेच त्याचे सद्गुरू आहेत. त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या किमयेमुळे हा अशुद्ध अहंकार चिंतित
त्रस्त आणि विचलित झाला आहे. त्याला काय करावं ते सुचेन असं झाले. मग तो आपल्या अहंकाराचा राज्यघटक, आता पहा, आपला प्रमुख अशुद्ध अहंकार आहे. तो अहंकार आपल्या संपूर्ण देहाला चालवतो. याच्यामध्ये मग चालवणारे जो प्रमुख घटक आहे ना, त्या घटकाला मग तो त्या युद्धभूमीवर पाठवतो. आणि तो युद्धभूमीवर गेल्यावर त्या प्रमुख घटकाची भेट होती ती चित्ताशी. इथे निळाला आपण चित्त हे संबोधन दिलेलं आहे. त्याची भेट कोणाशी होते? चित्ताशी. आता तो जो प्रमुख घटक आहे तो वामशक्तींचे खूप प्रयोग तो चित्तावर करतो, परंतु चित्त आपल्या चिंतनाने त्या सगळ्या वामशक्तींना परास्त करतात, बाहेर फेकून देतात. आता हे हे व्यवस्थित आपण समजून घ्यायला हवं. पहा, आता आपण जेव्हा हा अध्यात्म प्रवास करतो ना, तेव्हा आपल्याला अडवण्यासाठी आपल्याच अंतरंगामध्ये ह्या सगळ्या वामशक्ती टपून बसलेल्या असतात. आपण आतापर्यंत खूप वेळा हे घेतले की हे जे षडरिपू असतात ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे कुठल्या ना एक जण नेहमी त्याला संधी मिळाली की तो आपल्यावर हल्ला करतो. परंतु आपलं मन, हे बघा, हल्ला करायचा केला हे कोणाला समजतं? सगळ्यात अगोदर मनाला. कारण सगळे आपल्या अंतरंगातील घटक मनाच्या अखत्यारीत येतात. मनावर अंकुश कोणाचा असतो? अहंकाराचा. इथे अशुद्ध अहंकार हे प्रयत्न करतो, पण इथे झालंय असं होतं, साधकाच्या मन आणि हे प्राण शुद्ध झालेले आहेत, त्यामुळं ते ह्या अशुद्ध अहंकाराचं ऐकत नाही. आणि इथे हल्ला करायचा तर मनाव किंवा प्राणाव करायचा आहे, हे तर शुद्ध झालेले आहेत. आणि हे मन कोणाशी संघटित झाले? चित्ताशी. म्हणजे बघा, समजा माझ्यावर अंतरंगातून क्रोधाचा हल्ला झाला, मला अचानक कोणाचा तरी राग आला, आणि मी जर त्यावेळेला ईश्वराचं नाम, सद्गुरूंनी दिलेलं नाम, किंवा सद्गुरूंनी दिलेले साधनेचा, किंवा सद्गुरूच्या एखाद्या विचारांचा, सद्गुरूच्या एखाद्या ग्रंथाचा, एखाद्या ज्ञानग्रंथाचा चिंतन करत असेल, म्हणजे मी एक निवांत आहे आणि माझं चिंतन चालू असेल. कशाचं चिंतन? ह्या वामशक्तींचं नाही, संसाराचं नाही, प्रपंचाचं नाही, परंतु माझं अध्यात्माचं चिंतन चाललेलं असतं. माझा सत्संग चालू असेल, माझं ईश्वराविषयीचं चिंतन चालू असेल, माझं नामस्मरण चालू असेल, म्हणजे मी माझ्या चिंतनात रममान असेल, तर तो जो हल्ला झालेला आहे, तो जो वामशक्तींमधल्या कुठल्याही एखाद्या शक्तीने माझ्यावर, म्हणजे कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, मोहाचा, दंभ, दर्प, द्वेष, निंदा किंवा विकार, वासना, यांचा हल्ला ते चित्त आतमध्ये येऊच देत नाही. चिंतनाने त्याला परास्त करतं. म्हणून चिंतनाला खूप महत्त्व आहे. आणि चिंतनाने ते हल्ले तर परतून जातात, परंतु त्याच्या चिंतनामुळे अंतरंगामध्ये शांती, स्थिरता, किंवा त्याच्याकडून बाह्यांगाने काही चांगल्या गोष्टीही घडून जातात. समजा कल्पना करा, आपण सत्संग करतो आहोत, आपली आध्यात्मिक चर्चा चालवली आहे, तेवढ्यात अंतरंगातून माझ्यावर हल्ला झाला, किंवा माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीवर त्याच्या अंतरंगातून कुठल्या तरी वाईट गोष्टीचा हल्ला झाला, परंतु दोघ्याही व्यक्ती त्या सत्संगाच्या चिंतनात जर एकरूप झालेले असेल, तर त्याच्या अंतरंगात झालेल्या हल्ल्यावर सुद्धा या सत्संगाचा परिणाम होतो, तो हल्ला बाहेर फेकला जातो. ती व्यक्ती अतिशय साधी असू द्या, त्याला अध्यात्माचं ज्ञान नसू द्या, परंतु त्याला सांगणारा जर ज्ञानी असेल, तर त्याच्या अंतरंगात होणारा हल्लासुद्धा थांबवला जातो. किंबहुना तो सत्संग त्याच्या आतमध्ये एवढा जिरतो की तो त्याच्या जीवनात चांगल्या गोष्टी करायला लागतो. तोही आणखी लोकांना चांगलं काही सांगायला सुरुवात करतो, म्हणजे त्याच्याकडनं सुद्धा चांगलं होतं. एवढा चिंतनाचा उपयोग होतो. म्हणून तर आपल्याकडे हे नवविध भक्ती म्हटले ना, श्रवण, मनन, चिंतन, ह्या करता आपल्या महापुरुषांनी, आपल्या संतांनी आपल्यासमोर आणून ठेवलेले आहेत. मी या चिंतनातून चांगल्या गोष्टी कशा घडतो किंवा जडावर सुद्धा कसा परिणाम होतो याचं छोटंसं उदाहरण देतो. आपण एकदा हे पाहिलेलं आहे. आपले परात्पर सद्गुरू श्री गोरक्षनाथ हे तेव्हा लहान होते.
त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी दिलेली साधना ती नियमितपणे करायची. आपण आपल्या सद्गुरूंनी दिलेली साधना नियमितपणे करायची, आपल्या सद्गुरूंशी अनुसंधान करायचं, बस. बाकी काही उद्योग वाढवायचे नाहीत किंवा करायचे नाहीत. तरीही आपल्यावर हे हल्ले होत नाहीत. त्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तो संजीवनी मंत्र दिलेला होता आणि ती त्या संजीवनी मंत्राची घोकणी म्हणजे जप त्यांच्या अखंड चालू होता. त्या अशा एका त्या गावाच्या बाहेर बसलेले होते. त्याविषयी आपण पाहिलेलं आहे. ते कणगर म्हणून गाव आहे, तिथे ही घटना घडलेली आहे. आणि तिथे काही मुलं खेळत खेळत त्यांच्याजवळ आली. तर त्यांच्या खेळामध्ये त्यांनी रथ बनवलेला होता, चिखलाचा एक रथ बनवलेला होता आणि त्या चिखलाच्या रथावर त्यांना सारथी हवा होता. तर तो सारथी म्हणजे मनुष्याचा पुतळा होता, तो काय त्यांना बनवता येणार. ते गोरक्षनाथांजवळ आले आणि त्यांना म्हणाले की आम्हाला काय हा पुतळा बनवता येणार, तेवढा आम्हाला तू बनवून देशील का. तर गोरक्षनाथ आपल्या मानेनेच हो म्हणाले आणि तो चिखल घेतला आणि गोरक्षनाथांचा मात्र आतमध्ये तो संजीवनी मंत्राची घोकणी जप चालू होता. म्हणून आपण घोकणी ठेवायची, जप आपला अखंड, त्यालाच अनुसंधान म्हटले. तर ते चालू होता आणि तो पुतळा बनवता तो पूर्ण पुतळा बनवून झाला आणि त्याच्यामध्ये प्राण ओतले गेले. कारण जप कशा चालू होता, संजीवनी मंत्राचा. आणि ते बाळ ओरडायला लागलं. ते गोरक्षनाथांना सुद्धा कळालं नाही. ते फेकून दिलं आणि गोरक्षनाथ जाऊन लपून बसले. जेव्हा मच्छिंद्रनाथ आले, त्यांना ही सगळी घटना समजली. मग त्यांनी गोरक्षनाथांना बाहेर आणलं. घाबरू नकोस. ही सगळी मुलं भूत ओरडून पळून गेले. गोरक्षनाथांना सुद्धा वाटलं, म्हणजे पहा, ह्यांना काहीही माहिती नाही, पण करायचं काय, जे गुरूंनी सांगितले ते करायचं. ते करत बसले. त्याचा परिणाम एका चिखलातून एक बाळ निर्माण व्हावं, जडातून चैतन्य निर्माण व्हावं, एवढी मोठी गोष्ट चिंतनाने घडते. तर आणि तेच गहिनीनाथ, तेच आपले परात्पर सद्गुरू आहे. गहिनीनाथांनी मग निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना अनुग्रह दिला आणि ज्ञानदेवापासूनची ही जी परंपरा आपल्यापर्यंत चालत आलेली. मला सांगायचं काय की चिंतनाने काय होऊ शकतं. या वामशक्ती तर निघूनच जातील, परंतु एक दैवी गोष्टी, दैवी घटना, सत्कर्म, सत्कार्य, जगाचं कल्याणसुद्धा आपल्याकडून घडू शकतं. हे चिंतनाने घडू शकतं, हे चित्त घडू शकतं. चित्ताची शुद्धी साधनेने होते. साधना सद्गुरू देतात, म्हणून सद्गुरूंनी जे सांगितलं ते आपण करायचं. हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.